नागपुर विश्वविद्यालय में प्रलंबित मांगों को लेकर गैर शिक्षण कर्मचारियों का आंदोलन अब उग्र हो गया है। आज 5वें दिन भी कर्मचारियों ने मुख्य द्वार पर जमकर नारेबाजी की और सरकार के खिलाफ अपना कड़ा विरोध दर्ज किया। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में संयुक्त कर्मचारी कृति समिति के नेतृत्व में कर्मचारियों का आंदोलन 5वें दिन भी जारी रहा। जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर में सभी विभागों के कर्मचारियों ने इस आंदोलन में बढ़ चढ़कर हिस्सा लिया। कर्मचारियों की मुख्य मांगों में 7वें वेतन आयोग के अनुसार आश्वासित प्रगति योजना लागू करना, साल 2005 के बाद नियुक्त कर्मचारियों के लिए पुरानी पेंशन योजना बहाल करना और रिक्त गैर शिक्षण पदों पर तत्काल भर्ती शुरू करना शामिल है। समिति के पदाधिकारियों दिनेश दखने, याकूब शेख और चंद्रशेखर शेड़के का कहना है कि शासन स्तर पर बार बार निवेदन देने के बाद भी कोई ठोस फैसला नहीं लिया गया। यदि सरकार ने उनकी न्याय संगत मांगे जल्द पूरी नहीं की तो आने वाले दिनों में इस आंदोलन को और भी तेज किया जाएगा। मी दिनेश दखने, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचा अध्यक्ष, विद्यापीठ स्तरावर महाराष्ट्र स्तरावरील जी विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठाच्या संयुक्त कृती समिती आम्ही स्थापन केली असून यात महाविद्यालयीन कर्मचारी सुद्धा इन्व्हॉल्व झालेले आहेत। महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याकरिता कर्मचाऱ्यांमार्फत हा संप पुकारलेला आहे। त्यात अनेक टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज पार पाडणे, एक दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांमार्फत सामूहिकरित्या निषेध सभा घेणे, तिसरा टप्पा हा जॉईंट डायरेक्टर कार्यालयावर जाऊन सभा करणे, अशा टप्प्या आम्हाला पार पाडायचे आहे। आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या 7व्या वेतन आयोगातील 10, 20, 30 वर्षातील 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत आहे। दुसरा मुद्दा असा आहे की 2005 पूर्वी ज्या पदभरती झाल्या किंवा ज्या शासन निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत 5 पूर्वी आणि 2004 मध्ये जर याची जाहिरात आली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा आम्ही मुद्दा घेतलेला आहे। ती विद्यापीठ शासन स्तरावर ते लागू झालेलं आहे, परंतु अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांना ते लागू करण्यात आलेलं नाही। तो एक मुद्दा आहे। सेवानिवृत्त जे विद्यापीठ म्हटलं की विद्यापीठात संशोधनाचं काम कार्य सातत्याने सुरू असतं आणि संशोधन करण्यासाठी जे संशोधक येत असतात त्यांच्यासाठी जी लॅब विद्यापीठामार्फत असते ती 24 तास सुरू ठेवावं लागतं आणि त्यासाठी उन्हाळ्यात सुद्धा संशोधनाची कामे विद्यापीठात सुरू असतात। परंतु शासनाने मध्यंतरी 2014 पूर्वी त्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाची अदा करण्यात येत होती, परंतु 2014 नंतर शासनामार्फत ती योजना विद्यापीठ कर्मचाऱ्यांकरता बंद केली। टेक्निकल पदांमध्ये जे कार्यरत असतात लॅब असिस्टंट वगैरे अशा कर्मचाऱ्यांसाठी ती योजना बंद केली।